11ला पोहोचण्यासाठी कामावर निघतात, पण मध्येच गर्लफ्रेंडच्या बरोबर धूम ठोकतात असे अधिकारी पाहण्यासाठी आपण सातारा नगरपालिका या कार्यालयात आलो आहोत. आपण उपलब्ध राहत नसेल तर कुठेतरी गर्लफ्रेंड असेल एखादे, असं माझं मत आहे वैयक्तिक. कारण गर्लफ्रेंडच जनसेवेतनं दूर घेऊन जाऊ शकते कर्मचाऱ्याला. मग गर्लफ्रेंड हे बाजूला ठेवावे शासकीय कर्मचाऱ्यांनी. बायको बसणं निघताना ऑफिसलाच पोहोचलं पाहिजे. 11 ते 5 सेवा दिली पाहिजे जनतेची, आणि 5च्या पुढे कुठली गर्लफ्रेंड असेल तर बघावी त्यांनी. गर्लफ्रेंड ठेवण्यासारखं आता वयच नाही ना. गर्लफ्रेंड काय करण्यासारखं आता वय कुठं आहे? हो का, आता कुठल्याही वयात गर्लफ्रेंड हे सांगून होत नाही. ते आता काय सांगायचं तुम्हाला, जाऊ द्या. की 11 ते 5 या वेळेत न पोहोचण्याचं कारण माझं वैयक्तिक मत किंवा जनतेची चर्चा समजा की गर्लफ्रेंड आहेत का काय. अधिकारी घरून तर बायको बसणं निघतोय, पण वेळेत कामात पोहोचत नाही. म्हणजे एखाद्या गर्लफ्रेंडनं फोन केला जायचंय कुठं, तर तो तसाच निघाला तर हिथं विचारणार कोण नाही. मग त्यासाठी तुम्हाला बायोमेट्रिक पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. वरिष्ठ उपलब्ध पाहिजेत ना. कोण वरिष्ठ? आपलं सी ऑफिसर आहेत का? भेटतो त्यांना. ज्या ज्यावेळेस येतो ना तर अधिकारी उपलब्ध नसतात. ह्याचं कारण, अधिकारी म्हणा कर्मचारी म्हणा शासकीय, ह्याचं कारण वैयक्तिक माझं मत किंवा जनतेची चर्चा काय होती, गर्लफ्रेंड आहेत का काय. घरनं तर बायकोपासून निघतोय इथं पोचायला 5 वाजता, मग गर्लफ्रेंडमधनं कॅप्चर करून जाते का काय की इथं पोचणार. चुकीचं आहे का सांगा मला. 11 ते 5 आम्हाला इथं अधिकारी सगळे भेटले पाहिजेत, कर्मचारी भेटले पाहिजेत. जनतेचा हक्क आहे तो, नाकारता येतो का? बरं, आपण ज्यावेळेस कर्मचारी इथं आहे नगरपालिकेत काम करतोय तर जनसेवेसाठीच आहे. पगार आपण घेतोय म्हणजे ते पैसा पण जनतेचाच आहे, आणि सेवा पण त्यांना वेळेत दिली गेली पाहिजे. माझं वैयक्तिक एवढंच मत आहे की बाबा गर्लफ्रेंड्समुळं जर त्याचं कारण होत असेल तर त्यांनी ते 5च्या पुढं बघावेत. जनतेच्या सेवेत गर्लफ्रेंड अर्ज करू नये. पण 11 वाजता पोहोचत नाहीत ह्याचा अर्थ गर्लफ्रेंड आहे का काय? मधनच घेऊन जाते काय? तर सेवा दिली पाहिजे ना वेळेत. आपण पगार घेतोय म्हणल्यावर. गर्लफ्रेंड जर त्या जनसेवेत अडथळा करत असेल तर त्यांनी 5च्या पुढे बघावीत, कोणी का असताना कर्मचारी. बायकोपासून तर 11ला पोहोचण्यासाठी निघतो, पण गर्लफ्रेंड्समध्ये येते तेव्हा 11च्या अगोदर तिथं दांडी पडते. इथं सिग्नेचर करायला किंवा इथं नसतात. मग हे गर्लफ्रेंड जर शासकीय कामात अडथळा करत असेल तर काहीतरी बदल झाला पाहिजे त्यात. चुकीचं आहे का? हसताय म्हणून म्हणलं. 5च्या पुढे गर्लफ्रेंड असेल तर ती 5च्या पुढे बघा. तोपर्यंत काय जनतेने तुम्हाला जे सेवा करण्यासाठी नेमणूक केलेली आहे, ज्या पदावरती तुम्हाला दिलेलं आहे त्यात अडथळा नको आहे. गर्लफ्रेंडचे लाडके अधिकारी कोण आहेत हे पाहण्यासाठी आपण आलो आहोत आज सातारा नगरपालिकेत. जे घरून 11ला पोहोचण्यासाठी कामावर निघतात, पण मध्येच गर्लफ्रेंडच्या बरोबर धूम ठोकतात असे अधिकारी पाहण्यासाठी आपण सातारा नगरपालिका या कार्यालयात आलो आहोत. जे इतर जनतेच्या सेवेत उपलब्ध नसतात. 11 ते 5 हे जनसेवेसाठी जे पगार घेतात, पण गर्लफ्रेंड्सच्या काय कारणामुळे ते इथं पोहोचू शकत नाहीत, अशा अधिकाऱ्यांचा आपण शोध घेण्यासाठी आलो आहोत. ठीक नाही आहो जाऊ. किती कर्मचारी येतात? 4-5 जण. सगळे परमनंट आहेत का? आयडेंटिटी कोणाचंच नाही? कोणाचंच नाही तुमच्या तिघत नाही का? बरं, त्यांना तरी त्यांचा नंबर काय? ते सर तिकडचे आहेत का? हां, तुमचं ते नागरी सुविधा केंद्रात असतं का? इथं किती लोक आहेत टोटल? 3 जण. तुम्ही 3 हे दोघं? तुम्ही दुसरे कर्मचारी, दुसऱ्या विभागातले. तुम्ही पण दुसऱ्या विभागातले. मॅडम फक्त इथले. सर्व कर्मचाऱ्यांना आय कार्ड घालवतं. आम्हाला कळलं नाही की शासकीय कर्मचारी कोण आहेत, कर्मचारी कोण आहेत, ते आम्हाला पण जाणलं पाहिजे म्हणून. काय नाव आपलं? ओमकार निकोडे. तुम्ही काय सहमत आहे का आय कार्ड असावेत आपल्याला म्हणून सगळ्यांना, शासकीय कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत का? आय कार्ड दिलं नाही अजून नगरपालिकेनं? किती वर्ष? आता कॉन्ट्रॅक्ट बेसवर. कॉन्ट्रॅक्ट असं कोणतं कॉन्ट्रॅक्ट आपलं? कॉम्प्युटर ऑपरेटर. कॉम्प्युटर ऑपरेटर. दुसरं सिनियर कोण आहेत तिथं? समोर आहेत का? नगररचनात आहेत का? मग तुमचं काय मत आहे? तुम्हाला वाटतं का बाबा आय कार्ड सगळ्यांना उपलब्ध असावीत, जेणेकरून आम्हाला समजलं पाहिजे की शासकीय कर्मचारी आमच्या सेवेत, मी सामान्य जनता म्हणून झालो आहे तुमच्याकडं, आमच्या सेवेत जे उपलब्ध आहेत ते शासकीय. काय झालं आहे, अनेक ठिकाणी एजंट लोक येतात
चेअर्स घेतात, बसतात आणि कामही करून जातात. काय करणार आहे जनतेला? किती एजंट आहेत का कर्मचारी आहेत? समजलं पाहिजे ना, हे कर्मचारी आहेत. मग आय कार्ड असतील तर घालायला काय, त्यात काय लाज नाही. आणि एक दुसरा मुद्दा आहे की काय कर्मचारी घरून तर निघतात 11ला पोहोचण्यासाठी. 11 ते 5 ही सेवा दिली. आपण पगार घेतोय तर सेवा दिली पाहिजे जनतेला 11 ते 5. तर मग त्या 11 ते 5 सेवेत जर आपण उपलब्ध राहत नसेल तर कुठेतरी गर्लफ्रेंड असेल एखादी, असं माझं मत आहे वैयक्तिक. कारण गर्लफ्रेंडच जनसेवेतनं दूर घेऊन जाऊ शकते कर्मचाऱ्याला. मग गर्लफ्रेंड हे बाजूला ठेवावे शासकीय कर्मचाऱ्यांनी. बायको बसणं निघताना ऑफिसलाच पोहोचलं पाहिजे. 11 ते 5 सेवा दिली पाहिजे जनतेची. आणि 5च्या पुढे कुठली गर्लफ्रेंड असेल तर बघावी त्यांनी. गर्लफ्रेंड ठेवण्यासारखं आता वयच नाही ना. गर्लफ्रेंड काय करण्यासारखं आता वय कुठं आहे? हा बघा, आता कुठल्याही वयात गर्लफ्रेंड हे सांगून होत नाही. ते आता काय सांगायचं तुम्हाला, जाऊ द्या. नमस्कार सर. ते आपण नगरच नाही हेड आहेत का? पलीकडे नगरच ना. हे कोणतं आहे? बांधकाम. बरं, बांधकाम हेड कोण आहेत? नाही. तुम्ही कोणत्या पोझिशनला? आपण कोणत्या पोझिशनला आहे? इंजिनियर आहे. इंजिनियर आहेत का? विषय काय आहे की आपल्या कर्मचाऱ्यांना आय कार्ड असावेत का? तिकडे शिवनगर. शिवणला का? बरं, ठीक आहे. दहीफळी सर कुठे बसतात? नमस्कार सर. नमस्कार. थोडंसं असं विनंती होती आमची, येऊ का? की आपले जे शासकीय कर्मचारी आहेत तुमच्या बांधकाम विभागात, त्यांना आय कार्ड उपलब्ध असावेत का नसावेत? आहेतच की. नाही बाई, कोणालाच नाही. आता ते पावसाळ्यात गडबड तिकडे नाही, रेग्युलर नसतात. हा? आजच नाहीत असे नाही, काय रेग्युलर नसतात. असणार किती आहेत, सगळ्यांच्याकडे आहेत. आणि उपस्थिती एक महत्त्वाचा विषय राहतोय. काय होतंय, सगळे क्लर्क आहेतच की उपस्थित. इंजिनियर आहेत की क्लर्क उपस्थित. 4 लोक तेवढेच आहेत. आता सगळे बाहेर गेलेत ना जनगणनेचे. SRIचे कामं चालू आहेत ना, त्यामुळे सगळेच बाहेर आहेत. विषय काय होतोय, अनेक अधिकारी कर्मचारी जे होते तर जनतेमध्ये काय चर्चा राहते, ते घरून तर 11 ते 5 ड्युटी करण्यासाठी निघतात जनसेवेच्या, पण पोचत नाहीत 11ला किंवा पोचतच नाहीत. काही तर काय रजा वगैरे मांडलेली नसती किंवा सिग्नेचर. आता फिंगर आहे का? फिंगर बेस तुमचं हे आहे का? सध्या बंद आहे. CCTVत आहेत का आपल्या नगर? सगळ्या केबिन. चालेल. तर विषय असा होतोय की 11 ते 5 या वेळेत न पोहोचण्याचं कारण माझं वैयक्तिक मत किंवा जनतेची चर्चा समजा की गर्लफ्रेंड आहेत का काय. अधिकारी घरून तर बायको बसणं निघतोय पण वेळेत कामात पोहोचत नाही. म्हणजे एखाद्या गर्लफ्रेंडनं फोन केला जायचंय कुठं तर तो तसाच निघाला तर हिथं विचारणार कोण नाही. त्यासाठी तुम्हाला बायोमेट्रिक पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. वरिष्ठांशी बोलला तुम्ही. वरिष्ठ उपलब्ध पाहिजेत ना. कोण वरिष्ठ? आपलं CO सर आहेत का? भेटतो त्यांना. नाही, तो न्यूज पेपर आहे आपला, न्यूजपेपर आहे आपला ना. आपण विचारणा करतोय की बाबा कर्मचारी वेळेत उपलब्ध राहिले पाहिजेत. आता तुम्हाला सांगतो विषय काय होतो, तुम्ही ऐकून तर घ्या. काय होतंय, कर्मचाऱ्यांना आयडेंटिटी अपेक्षित आहे का नाही? सगळ्या शासकीय कर्मचाऱ्यांना पाहिजे का नाही? तुमचं वैयक्तिक मत काय? पाहिजे, आयडेंटिटी पाहिजे. 11 ते 5 या वेळेत उपलब्ध राहायला पाहिजेत. होतंय काय माहिती आहे का, ज्यावेळेस येतो ना तर अधिकारी उपलब्ध नसतात. याचं कारण, अधिकारी म्हणा कर्मचारी म्हणा शासकीय, याचं कारण वैयक्तिक माझं मत किंवा जनतेची चर्चा काय होती, गर्लफ्रेंड आहेत का काय? घरनं तर बायकोपासून निघतोय तर पोचायला 5 वाजता, मग गर्लफ्रेंडमधनं कॅप्चर करून जाते का काय की इथं पोचणार? चुकीचं आहे का सांगा मला? 11 ते 5 आम्हाला इथं अधिकारी सगळे भेटले पाहिजेत, कर्मचारी भेटले पाहिजेत. जनतेचा हक्क आहे तो, नाकारता येतो का? बरं, आपण ज्यावेळेस कर्मचारी इथं आहे नगरपालिकेत काम करतोय तर जनसेवेसाठीच आहे. पगार आपण घेतोय म्हणजे ते पैसा पण जनतेचाच आहे आणि सेवा पण त्यांना वेळेत दिली गेली पाहिजे. माझं वैयक्तिक एवढंच मत आहे की बाबा गर्लफ्रेंड्समुळं जर तसं कारण होत असेल तर त्यांनी ते 5च्या पुढं बघावेत. जनतेच्या सेवेत गर्लफ्रेंड अडचण करू नये. कोण आहे लेखा विभागात? हेड कोण आहेत? भेटा जाऊ थोडंसं जाऊ का तो विषय एक आहे की सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या गळ्यामध्ये आय कार्ड हवेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ते सगळे शासकीय कर्मचारी 11 ते 5 या कार्यालयात उपलब्ध वेळ देता यावा त्यांना. ते घरून तर निघतात पण 11 वाजता पोहोचत नाहीत. ह्याचा अर्थ गर्लफ्रेंड आहे का काय? मधनच घेऊन जाते काही तर सेवा दिली पाहिजे ना वेळेत. आपण पगार घेतोय म्हणल्यावर
गर्लफ्रेंड जर त्या जनसेवेत अडथळा करत असेल तर त्यांनी 5च्या पुढे बघावीत, कोणी का असताना कर्मचारी. सगळी रोखोक. कामावर आहेत आमच्या इथं. SRI चं पण काम चालू आहे सध्या. हां. तुम्हाला माहितच असेल आता. आता त्यासाठी ऐके सगळी 4 जण आमच्या स्टाफ मधली तर बाहेर आहेत तिथं. तर ठीक आहे, कामानिमित्त बाहेर आहे तो काय नाही, त्यासाठी तुम्हाला एक डाटा मेंटेन करायचा एक नोटबुक आहे, बुक आहे तुम्हाला, हालचाल रजिस्टर. ज्या कामाने आपण जिथं चाललोय तिथं ते हालचाल रजिस्टर मेंटेन करणं गरजेचं असतं. आणि दुसरी गोष्ट, आय कार्ड जर शासकीय कर्मचारी असालच तुम्ही तर आय कार्ड उपलब्ध असावेत. आणि कॉन्ट्रॅक्ट बेस असं काम करता ह्याला कोणाची अडचण नाही आहे, पण त्या कंपनीने त्याला आय कार्ड दिले पाहिजे. आम्हाला कसं करणार कोण आहेत? उद्या एखादं एजंट कोण दलाल येऊन इथं काही करून जाईल. सूचना करा तुमच्या सिनियरला आय कार्ड संदर्भात. नमस्कार, 2 मिनिटं चर्चा करू देऊ का? ते माझा एक मुद्दा असा आहे की आपले जे तुमचा विभाग आहे पाणी पुरवठा विभाग, सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना गळ्यामध्ये आय कार्ड असावेत, हवेत ना? कारण काय माहिती आहे, आता तुम्ही स्वतः आता तुम्ही घातलं नाही, पण माझं वैयक्तिक मत आहे की सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना असेल तर आम्हाला कळलं आमच्यासाठी कोण आहे आमच्या सेवेत ते. दुसरी गोष्ट असे परिपत्रक काढताय का? बरं. दुसरी गोष्ट अशी आहे की सर्व कर्मचारी इतर ऑफिशियल कामाच्या व्यतिरिक्त 11 ते 5 यांनी जनसेवा दिलीच पाहिजे. काय होतंय, घरून बायकोपासून तर निघतोय, मध्ये गर्लफ्रेंडचा फोन आला की तिकडंच गायब होतोय, तिथं विचारणारं कोण नाही आहे. माझा मुद्दा पहिल्यांदा तो आहे, गर्लफ्रेंड्स वगैरे असतील ते 5च्या पुढे. ऑफिस काळामध्ये असं काही करू नये शासकीय कर्मचाऱ्यांनी, कारण आमच्या पगारात आमच्या टॅक्समधनं पैसा येतो तो तुमच्या फॅमिलीसाठीच येतोय. तुम्ही आमच्यासाठी मेहनत करताय, पण ती मेहनत पूर्ण ही असावी, योगदान देणारी जनतेसाठी. तर तुम्ही सूचना करा तुमच्या सर्व कर्मचाऱ्यांना. आता मी तुमच्या इथं कोणच दिसत नाही सगळे. त्याचे काय तुम्ही हालचाल रजिस्टर वगैरे नोंद करता का नाही? ऑलरेडी ती SIR जे आहे ना ते ऑर्डर काढलेत का जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेत का? खरंच ऑर्डर आहे, ते फील्ड होत ओके. माझं 2 मताची संमत आहे ना. 11 ते 5 जाऊ द्या, SIचा आजचा उद्या प्रोजेक्ट संपलेच ना. 8 तारखेच्या पुढे तरी कर्मचारी रेग्युलर उपलब्ध पाहिजेत आय कार्ड सहित. कॉन्ट्रॅक्ट बरं असेल त्या कॉन्ट्रॅक्ट कंपनीने त्यांना आय कार्ड द्यावेत, प्रोव्हाइड करावेत. नाही तर बसून देऊ नका तुम्ही खुर्चीत, कारण आम्हाला कोणी एजंट येईल काही करून जाईल. आणि गर्लफ्रेंडची पण सूचना करा, 11 ते 5 इथं आलंच पाहिजे. कोणी फोन केला तर जायचं नाही. जनतेच्या सेवेच्या वेळेस जनतेची सेवा झाली पाहिजे. या पुढे. नमस्कार सर, मीटिंग चालली का? नमस्कार आतिव. विषय असा आहे, तुम्ही आय कार्ड घातले, मला पहिला व्यक्ती कर्मचारी भेटला ज्यांनी आय कार्ड घातले प्रॉपर. आपल्या स्टाफला सांगा आय कार्ड कसं आहे, तुम्ही गव्हर्नमेंटचे कर्मचारी आहेत सगळे, आम्हाला कसं कळणार तुम्ही शासकीय कर्मचारी आहात? तुम्ही आय कार्ड काढल्यानंतर तुम्ही आम्हाला सामान्य जनताच वाटणार. तर तुमच्या आहे, पण तुम्ही सगळ्या स्टाफला एक सूचना करा की सगळ्यांनी आय कार्ड घालूनच यावंच आहात. कारण काय होतं, कोणीही दलाल एजंट येऊन इथं काही करून जाईल, कोणालाही काही करणार नाही. आय कार्ड नसेल तर आम्ही कसं समजायचं तुम्ही कर्मचारी आहात? दुसरी गोष्ट अशी 11 ते 5 कर्मचारी सेवेत उपलब्ध पाहिजे जनतेच्या. काय होतंय, तो एक विषय झाला. पण काही ठिकाणी असं पण आहे, 11 घरून तो बायकोपासून निघतोय पण पोचत नाही तो ऑफिसला. गर्लफ्रेंडचा विषय असतो, बोलवलं की जातात, तेवढ्या पर्सनल लेवलला आपण जात नाहीये. पण आमचा जनतेचे लिमिट आहेत ना. पण विषय असा आहे की जर तसे काही नसेल तर त्यांनी वेळेत 11 वाजता यावं. काय होतंय, बाहेरचं उद्योग हे 5च्या पुढे करावेत.
आपण पगार जनतेचा घेतोय, त्यांना सेवा द्यायचं टायमिंग निश्चित केलेलं आहे आपण 11 ते 5. त्याशिवाय बाकीच्या विभागांपेक्षा माझा विभाग त्या बाबतीत नक्कीच सर आम्हाला खात्री आहे, कारण पहिल्या विभागात मला आय कार्ड घातलेला व्यक्ती सापडला म्हणून आम्ही ते होतो. बऱ्यापैकी असतात, पण एखाद दुसऱ्या दिवशी ते पावसाच्या मुळे काही माहित नाही. त्यांना पण एक सूचना करा ना, तुम्ही एक परिपत्रक काढा आणि एक रजिस्टर ठेवा, हालचाल रजिस्टर. तो बाबा चाललायच ना, कोणत्या कामाने चाललाय, किती वाजता चाललाय, किती वाजता येतोय, याची नोंद करण्यासाठी ह्याला हालचाल रजिस्टर पण म्हणतात. असावे प्रत्येक विभागात, असं माझं वैयक्तिक मत आहे. कसं होतं, आम्हाला अचानकच फोन येतो, अध्यक्षांनी बोलवलंय. नाही, अहो ते काम केलंच पाहिजे, ते पण जनतेचंच काम आहे. त्यांचा फोन आलाय म्हणलं ते लगेच उठून रजिस्टर येऊन करा, फ्री टाइम मध्ये करा. आता मी आलोय, तुम्ही नाही, तर मी काय म्हणणार, सर काय उपस्थित नसतात, कारण मला लाईव्ह दिसले नाही. तुमची मानसिकता, तुम्ही का ज्या विचारानं तुम्ही येता नाही तसं त्या नाही. विचारातून तुम्ही निर्णय घेता की नाही, हे माणूस तिकडेच गेला असं. आता साहजिक आहे का, जर रेग्युलर सापडत नसेल एखादा, आमची माणसं तुम्हाला सांगतो की आमची जेवढी आहे तेवढी टेक्निकलच माणसं आहेत. ते बिनकामाची हिंडणारे ते एज्युकेटेड लोक कधीच आयडेंटिशिवाय शासकीय कार्यालयात काम करू शकत नाहीत, असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण आपण एज्युकेशन घेताना सगळं जनतेतूनच आलेलो असतो, आपण शेतकऱ्यांचीच मुलं असतो. तर शेतकऱ्यांच्या मुलांना सांगावं लागत नाही की आपण ज्यावेळेस कोणत्या पोझिशनला जातो तर ते कशा पद्धतीने कामं करायला पाहिजे. चालतं, धन्यवाद. सूचना करा तेवढी. नक्की नक्की. किती आहेत कर्मचारी सर, आयडेंटिटी घाला इकडे. धन्यवाद आय कार्ड घातल्याबद्दल. खूप कमी लोकांनी घातले. सभापती आहेत, सभापतींची चर्चा त्यांनी घातलं. बस माझा एक मुद्दा असा आहे, शासकीय कर्मचारी तर आय कार्ड घालायला पाहिजे. समजा ना की कोण कर्मचारी आहे का कोण आपलं बाहेरचं दलाल वगैरे येऊन बसतात, काय करतात काही समजत नाही. आय कार्ड असल्याशिवाय शासकीय कर्मचारी आहे हे मानू शकत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, म्हणजे एखाद्याला अपवादमत्व वाटेल, पण 11 ते 5 ही जनसेवा दिली पाहिजे कर्मचाऱ्यांनी. काय होतं, घरून तर बायको बसून नकतोय 5-11ला पोचण्यासाठी, पण पोचतच नाही. ह्याचं कारण गर्लफ्रेंड पण असू शकते, असं मी रोखोक बोलतो. फोन आला की गेला, इथं विचारणार कोणच नाही ना. तर सूचना करा की 11 ते 5 वेळेत जनसेवेत हजर राहावं सगळ्यांनी. आय कार्ड प्रॉपर असावेत. कॉन्ट्रॅक्ट असेल तर कॉन्ट्रॅक्ट ज्या कंपन्या आहेत तुमच्या त्यांनी आय कार्ड त्यांना प्रोव्हाइड करावेत. कारण म्हणजे हा आरोप नाही, पण जनरली असं समजलं जातं, जनतेत चर्चा राहते की का कर्मचारी वेळेत नसतात उपलब्ध. वेळोवेळी सूचना केलेले आहेत, आय कार्ड संदर्भात कमी केले. आणि महत्त्वाचं, सकाळी 10:30 ते अगदी 6पर्यंत सगळे कर्मचारी वेळोवेळी इथं असतात. परंतु तसं काय आज निदर्शनाचं आलं की ज्या त्या वेळेस आम्ही कारवाई केली तर त्या पद्धतीने सूचना करतो आता. चालेल, थँक्यू. कर्मचारी कोण नाही सॉरी. ते पण आपलं शासकीयच काम आहे. पण त्यासाठी पण आणखी एक सूचना काढा, ज्यांना जायचं ना कुठंही, आता ऑर्डर काढले तो भाग वेगळा आहे. कोणत्याही कामाने जाऊ द्या, शासकीय कामाने किंवा, तर त्यांना एक हालचा रजिस्टर ठेवा, कोणत्या कामाने चाललोय. आणि आरोग्याचा याला प्रॉब्लेम काय होतो की आरोग्याचे जे आमचे अधिकारी आहेत ते भागात जातात ना फील्ड. नाही, ऑन फील्ड कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बोलतच नाही, जे इथं उपलब्ध पाहिजेत ना त्यांना 8 तारखेच्या पुढे तरी सूचना करा की बाबा सगळ्यांनी वेळेत उपस्थित राहावं. परत मी आल्यानंतर मला तरी तुमचं खोटं आश्वासन वाटू नाही की बाबा यांनी खोटे आश्वासन दिले असं वाटतं. आता मी 8 तारखेच्या पुढे एकदा व्हिजिट करतो. कोर्टात गेले. आपल्याकडे काय काय काम राहतं, कोणता विभाग आहे? अतिक्रमण विभाग. बरं, कर पावती तुमच्याकडेच असते का? जे व्यावसायिक आहेत ते तुम्हीच फाडता का? बरं सर, कधी येतील ते? आय कार्ड नाहीत कोणाकडे? तर माझे तुम्हाला पण एक सूचना आहे, कॉन्ट्रॅक्ट कंपनीला सांगा की मी विचारणा केली की कंपनीचे आय कार्ड आमच्याकडे असल्याशिवाय आम्हाला कसं कळणार की तुम्ही शासकीय सेवेत आहात, कॉन्ट्रॅक्ट असं. म्हणजे मी चुकीचं आहे का काय? विषय काय होतो, आम्हाला पण समजलं पाहिजे की बाबा शासकीय कामाचे ज्या कॉन्ट्रॅक्ट घेतले कंपनीनं त्यांचे कर्मचारी आहेत किंवा शासकीय कर्मचारी आहेत. म्हणजे तुमचाच दोष असं नाही काय, बाहेर सगळं बऱ्यापैकी शासकीय कर्मचारी काय आय कार्डच नाहीत.
दुसरी गोष्ट 11 ते 5ची वेळ आहे. म्हणजे आता तुम्हाला उपवासात्मक वाटेल, पण 11 ते 5ला इथं म्हणजे कर्मचारी नसतात उपलब्ध, कधीही कुठेही जातात. आम्ही आमच्या 10 वाजता येतात आणि 6 पर्यंत असतात. काय नाव सरांचं? प्रशांत निकम साहेब. प्रशांत निकम. बरं ठीक आहे, त्यांना सांगा मी आलतो विचारणा करत होतो म्हणून. आय कार्डचे एक त्यांना तुम्ही पण तुमच्या पण तुमच्याही लेवलला जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना, त्यांच्याही कंपनीचे तुमचे जे सिनियर असतील कोण, त्यांना सूचना करा, विनंती करा की असे पत्रकार विचारत होतो म्हणून. ओके, चल. नमस्कार. कोणता विभाग आहे आपला? वृक्ष विभाग. किती लोक कामाला इथं? काय नाव आपलं? शिकलीन बागवान. बरं, 4 आहेत का? परमनंट आहेत का सगळे? नाही, सगळे कॉन्ट्रॅक्ट? कॉन्ट्रॅक्ट. कोणत्या कंपनीचे? बरं, त्यांना माझं एक सूचना करा, पत्रकार आले आय कार्ड प्रोव्हाइड करायसाठी. मी सगळ्यांना सूचना केल्या. कॉन्ट्रॅक्टर जर असं तर आपल्या सिनियरकडून आय कार्ड, जिथं काम करताय त्याला आय कार्ड पाहिजे. आम्हाला कसं कळणार जनतेला की तुम्ही कोण आहात? बरं, कॉन्ट्रॅक्ट बेसवर का असं ना, पण त्यांचं आयडेंटिटी पाहिजेत. आणि 11 ते 5 उपलब्ध जनसेवेत. कोण इथं सिनियर कोण आहे तुमचे? काय का? गाडवेस आहे. सांगा निरोप त्यांना माझा. मी 8 तारखेच्या पुढे येतो, कारण 8 तारखेला काहीतरी तुमचं प्रोजेक्ट चालू आहे ना कोणतं तरी, बिझी आहे ते. 8 तारखेच्या पुढं उपलब्ध पण पाहिजेत रेग्युलरली. ते जनतेचा अधिकार आहे. आणि सगळ्यांकडे आय कार्ड पाहिजेत. मग तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर असेल तर गव्हर्नमेंटचं असतो, तुमच्या कंपनीचे आय कार्ड पाहिजेत. ओके, नाव सांगा त्यांना. नमस्कार. कोण आहे? कोण नाही दुसरं कर्मचारी? सगळेच बाहेर आहेत का? बोर्ड. तर मुद्दा असा आहे की आपल्या विभागातल्या सर्व कर्मचाऱ्यांना आय कार्ड उपलब्ध पाहिजेत. त्या बाबतीत तुमचं काय मत आहेत का? बाहेर नाहीत काही जणांना? बाहेर काही जणांना नाही का? नागरिक आहेत. हां, बाहेर बसले ते नागरिक आहेत. नाही, खुर्ची बसलेली? कुठं? खुर्ची बसलेले नागरिक आहेत. बाहेर बसले नागरिक आहेत आणि तो एक ऑपरेटर आहे, तो कॉन्ट्रॅक्ट बेसवर. त्या साईडला किती बसले? कोण? आणि समोर 2 खुर्चीमध्ये नागरिक आहेत. ते समोर खुर्ची बसलेले हो, नागरिक आहेत ते सगळे, बाहेर ना आले. पेशीच्या पलीकडे बसलेले. हो, ते नागरिक आहेत सगळे. तर विषय असा आहे की 11 ते 5 शिवाय सर्व कर्मचारी आपल्या नगरपालिकेच्या त्यांच्या ठिकाणी, कार्यक्षेत्राच्या ठिकाणी कार्यालयात उपलब्ध असावेत. जे की सापडत नाहीत बऱ्यापैकी, काहीतरी आपलं कारण देऊन पळ काढतात. त्याला आम्ही कारण पण सुरुवातीला दिलं आहे की काहींचे गर्लफ्रेंड्स असतील म्हणून बायकोपासून तर 11 वाजता पोहोचण्यासाठी निघतो, पण वेळेत काही पोचत नाही. तर ह्यात कुठंतरी बदल झाले पाहिजेत. जनतेचा अधिकार आहे सेवा घेण्याचा वेळेनुसार, ते त्यांना मिळावा एवढी अपेक्षा आहे. सर्वच विभागांना काय आपल्याकडे एक आता काहीतरी काम चालू आहेत ना बेलोचे वगैरे, तर 8 तारखेच्या पुढं मी अजून एकदा असं शूटिंगला येणार. त्यावेळेस उपलब्ध आय कार्ड सहित सगळे पाहिजेत. कॉन्ट्रॅक्ट बेसवर सूचना करा तुमच्या विभागातल्या कॉन्ट्रॅक्ट कंपनीला, त्यांना आय कार्ड प्रोव्हाइड करा त्याच वेळेस. कारण आपलं हे नगरपालिकेचं कार्यालय सर, इथं बिगर आय कार्डचे बसायला लागले तर मग जनतेत काय संधी झाला सांगा. उद्या दलाल येऊन एखादा इथं येऊन काही तुमच्या पीसीला तुमच्या डॉक्युमेंट फाईल घेऊन गेलं. CCTV आहेत का तुम्हाला प्रॉपर? सगळीकडे आहेत. तेवढं तरी खूप आहे. अहो की सर, होय ते पब्लिक आहेत का? ते पब्लिक आहेत का कडचे बसलेले पीसीच्या पलीकडं? पीसी टेबलला बसले ते. कमी होईल ना. पीसी वरती काम करतात ते, पब्लिक कशी काम करत? झडपीचे आहेत का?
ZP आहेत का म्हणजे कर्मचारी बरं. बाकी सगळे तुम्ही कर्मचारी बरं असू दे तुम्ही हात म्हणून सांगतो विषय मुद्दा काही नाही आहे सर्व कर्मचाऱ्यांना आय कार्ड पाहिजेत कार्यालयीन काळात बाहेरचे असले तरी म्हणजे आय कार्ड असेल आम्हाला कसं करणार आता मी काय यांना म्हणलं ते म्हणले तिथले पब्लिक आहेत खुर्ची बसले ते PC समोर आता जर पब्लिक असेल तर म्हणलं चेअरच्या आत कसे बसतील हा प्रश्न उभा राहिला दुसरी गोष्ट अशी आहे की 11 ते 5 या वेळेत कार्यालयीन वेळेत जनतेच्या सेवेत उपलब्ध पाहिजेत आपण कारण खाली येताना सुरुवातच आपण अशी केली बायकोपासून तर 11ला पोहोचण्यासाठी निघतो पण गर्लफ्रेंड्समध्ये येते तेव्हा 11च्या अगोदर तिथं दांडी पडते इथं सिग्नेचर करायला किंवा इथं नसतात मग हे गर्लफ्रेंड जर शासकीय कामात अडथळा करत असेल तर काहीतरी बदल झाला पाहिजे त्यात चुकीचं आहे का हसताय म्हणून म्हणलं 5च्या पुढं गर्लफ्रेंड असेल तर ती 5च्या पुढं बघा तोपर्यंत काय जनतेने तुम्हाला जे सेवा करण्यासाठी नेमणूक केलेली आहे ज्या पदावरती तुम्हाला दिलेलं आहे त्यात अडथळा नको आहे नाही तुमचं काय ऑफिशियल कामाला थोडंच आम्ही काय म्हणणार आहे खरं की पण सांगितलं तुम्हाला पण ZPत पण येतोय आता येण्याच्या अगोदर आपलं यांना सांगून जावं म्हणलं कोणता विभाग ZPत ओळखता का मला शिक्षण विभागात पाहिलं आहे का हां असं ते चालतं कोण आहे हेड मॅडम कोण आहे तिथं हेड कोण आहेत आपलं हेड कोण आहे खाली गेलेत का इथे किती कर्मचारी आहेत आपले 16-17 कर्मचारी आहेत आता उपलब्ध किती आहेत तसे आम्ही सगळी बाहेर ड्युटीला बाहेरच बाकीची बाहेर हां 8 तारखेपर्यंत बाहेर राहणार पण सरांचं नाव काय आपलं इथं चीफ आहे तुमचे हेड आहेत ते इथं नितीन साखरे तर त्यांना एक माझा निरोप द्या की आपल्या विभागात काम करण्यासाठी पहिल्यांदा आय कार्ड कंपल्शन पाहिजे आम्हाला कसं करणार तुम्ही कर्मचारी आहात डॉक्युमेंट काढायला एखादं दलाल पण येऊ शकतो कुठल्याही गोष्टी बसून काम करून जाऊ शकतो तर पहिलं एक काम पाहिजे की प्रत्येकाला कर्मचाऱ्यांना बरं कॉन्ट्रॅक्ट असेल तर कंपनीकडून आय कार्ड पाहिजे किंवा तुमची गव्हर्नमेंटचं आय कार्ड दुसरा मुद्दा आहे 11 ते 5 इथं उपलब्धच पाहिजे म्हणजे उपासना वाटत खालनं सुरुवातच ह्याच्यासाठी की पोचत का नाहीत बायकोपासून तर निघतो 11ला पोचायला गर्लफ्रेंडचा विषय येतो पोचण्याच्या अर्थात